नमस्कार मित्रांनो, आज नवीन तिथीला तिथीविषयक माहिती घेऊया। गेल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की संवत्सरे एकूण 60 आहेत आणि त्या संवत्सराबद्दल आपण माहिती घेतली। सांगितल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र एक एक भाग शिकत आपण पुढे जाणार आहोत। जी काय माहिती देत आहे ती तुमच्या उपयोगाची आहे। जे ज्योतिष शिकणारे आहेत आणि जे ज्योतिषी आहेत त्यांना सुद्धा, कारण दोघांनाही याची गरज भासते। कारण जेव्हा आपण मुहूर्त काढतो तेव्हा तिथीचा पण प्रयोग केला जातो। पत्रिकेमध्ये तिथी लिहिली जाते, तिथीप्रमाणे त्याचे भविष्य पाहिलं जातं। या सगळ्या गोष्टी आता आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। एक लक्षात ठेवा, तिथीचे वेगवेगळे भाग आहेत। पंचांगामध्ये तुम्हाला केव्हा केव्हा असं दिसतं की एकच तिथी 2 वेळेला दिसते तुम्हाला, केव्हा केव्हा पुढची तिथी तुम्हाला दिसतच नाही। मग अशा वेळेला पत्रिकेमध्ये वृद्धी तिथी, क्षय तिथी, नीच तिथी या गोष्टी त्यात उल्लेख केलेला नसतो, पण ते आपल्याला समजायला लागतंय। सूर्योदयाला जी तिथी 2दा येते तिला वृद्धी तिथी असे म्हणतात। क्षय तिथी सूर्योदयाला असत नाही, एकच दिवसाला स्पर्श करते म्हणून त्याला क्षय तिथी म्हणतात। नीच तिथी सूर्योदयाला एकदाच येते व 2 दिवसाला स्पर्श करते। हा भाग प्रत्यक्षात शिकवण्याचा आहे। मी जरी याच्यात सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या लक्षात येणार नाही। चला तर मग शुभ तिथी कुठले कुठले आहेत ते पाहूया। द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, द्वादश आणि त्रयोदशी आणि शेवटी आहे कृष्ण एकादशी। अशुभ तिथी काय म्हटलेलं आहे? कृष्ण त्रयोदशी, क्षय तिथी, अमावस्या, 30 पौर्णिमा। आता इथे बघा, इथे आपण काय केलेलं आहे, जेव्हा पण तुम्ही तिथीचा विचार करता तेव्हा तिकडे 1, 2, 3 असा उल्लेख करायचा नसतो। तिथे प्रतिपदेपासून ते पौर्णिमा आणि पौर्णिमेला आम्ही 15 म्हणतो, अमावस्याला आपण 30 म्हणून म्हणतो। म्हणजे पंचांगात तुम्हाला एका ओळीमध्ये ते दिसेल। त्या ओळीमध्ये पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे। पंचांग काढा, पंचांगामध्ये पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला तिथीचा उल्लेख आहे। पण त्या तिथी क्रमाने दिले नसतात। केव्हा केव्हा ती तिथी 2दा दाखवतात, केव्हा केव्हा ती तिथी असतच नाही। म्हणजे पंचमी आली की चतुर्थी दिसतच नाही, डायरेक्ट षष्ठी दाखवणार। याचा अर्थ ती तिथी तिथे क्षय झालेली आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला कृष्ण पक्षातली आणि शुक्ल पक्षातल्या तिथी जी असतात त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं। इथे आपण पाहूया की तिथीला प्रतिपदेला नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा अशा प्रकारे 3 सर्कलमध्ये फिरते, मग 3 चक्रामध्ये फिरते। त्याची देवता सुद्धा दिलेली आहे। इथे तुम्ही पहा, नवमीला काय आहे तर रिक्ता तिथी आहे। रिक्ताचा अर्थ जिथे काही नाही उपलब्ध, शांत। त्याची देवता काय म्हटले बघा, दुर्गा। नवरात्रीची आपण आराधना करतो देवीची, ती देवीची आराधनेचा संदर्भच तिथे दिलेला आहे की नवमीला ती तिथी आलेली आहे आणि ती तिथी नवदुर्गेचा आरंभ होतो। आता या तिथीचा शास्त्रार्थ संबंध सुद्धा आहे आणि आपल्या जीवनावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, ते तुमच्या लक्षात आलं असेल। ही तिथी पाहिली तुम्ही, व्यवस्थित पाहून घ्या, तुमच्यासाठी ठेवलेलं आहे मी। ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता। माझे नाव संजय गुरुजी, कोल्हापूर येथे
हा वर्ग सुरू असतो. ऑनलाईन मध्ये मी शिकवणार आहे आपल्या सर्वांना. अल्प दरात हा कार्यक्रम सुरू आहे, आपण त्यात प्रवेश घेऊ शकता. तर ह्या प्रकारे आपण पाहिलं की प्रत्येक तिथीची देवता ठरलेली आहे आणि त्याला संज्ञा सुद्धा दिलेली आहे. पुढे आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की सूर्य आणि चंद्राच्या गतीनुसारच या तिथी निर्माण होता. तुम्ही म्हणाल की हे कसं काय? तर इथे पहा की सूर्याच्या आणि चंद्राच्या गतीनुसार तिथीचा आरंभ होतो. हे जे तुम्हाला डिस्प्लेवरती दिसायला लागलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल की जसं जसं चंद्र जातो तशा तिथी त्याच्या 12 अंशाची एक तिथी असते. लक्षात ठेवा, 12 अंशाची एक तिथी असते आणि त्या तिथीचा अर्धा भाग म्हणजे कर्ण. पण इथे आपण फक्त तिथीचा विचार करणार आहोत आणि याचं ग्रह गणित वगैरे जे काय करायचं ते पुढच्या अभ्यासामध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवेश घेऊन पुढे कराल तर ते आणखीन छानपणे तुम्हाला समजणार. तर इथे मी हे खास मॉडेल तुम्हाला दाखवण्यासाठी दिलेलं आहे. याच्यामध्ये सूर्य आणि चंद्र याच्या गतीनुसार तिथीचा प्रभाव कसा होतो, कशा काय पुढे जातात ते दाखवलेलं आहे. बघा, गेली 35 वर्ष मी ज्योतिषशास्त्र शिकवत आहे, तेव्हा आपणही ज्योतिषशास्त्र शिकू शकता. आता हे झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता या तिथीवरती जन्म आलेल्या व्यक्तींचं काय? इथे पहा, कृष्ण पक्षात जर जन्माला आला असेल, जेव्हा चंद्राचं बळ कमी असते, त्यावेळेला त्याला शास्त्र काय म्हणते पहा. निष्ठुर, स्त्रियांशी द्वेष करणारा, हीन विचाराचा. पण इथे बाकीच्या पत्रिकेचा विचार करावा लागतो, सूर्याचा विचार करावा लागतो. तुम्ही डायरेक्ट असं निष्ठुर वगैरे काय म्हणू नका, पण त्याला जास्तीत जास्त त्याचं प्रमाण किती आहे ते पहा. निष्ठुर आहे म्हणजे निष्ठुर नाही. एखाद्याचा जर गुरु बलवान असेल पत्रिकेत, तर जरी त्याची निष्ठुरता दिसत असली तरी ती दाबली जाते त्या गुरुग्रहाच्या कारणाने, तेव्हा तेही लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथे पहा, शुक्ल पक्षात जन्माला आलेली व्यक्ती कशी असते, तर प्रतिभावान, धनवान, अनेक विषयाचा ज्ञानी, कुशल आणि ज्ञानवान असा होतो असं म्हटलेलं आहे. आता इथे तुमच्या आणखीन एक गोष्ट सांगतो मी. 27-28 दिवसाचा आपला हा चंद्राचा जे राशी प्रवेश आहे हे पूर्ण होते, म्हणजे एक राशी चक्र पूर्ण करते. आणि स्त्रियांचे रजोधर्म जे आहेत ते सुद्धा त्याच काळामध्ये त्याचे बदलतात. काही जणांचे 21 असतात, 35 सुद्धा असतात, नॉर्मल म्हणून सांगतात डॉक्टर. पण मुळात त्याचा क्रम जो आहे, ज्या स्त्रीचा टाइम टू टाइम येतोय, एकाच दिवसाचा फरक पडत असेल की एक दिवस अगोदर करून फिरत असेल, तर त्या चंद्र चांगला आहे असं धरून चाला. ज्या स्त्रीचा जेव्हा त्यांना त्रास होतो रजोधर्माच्या वेळेला, त्यांच्या पाळ्या पुढे जातात किंवा लवकर येतात, ते समजायचं की चंद्र बाद आहे. एक साधारणपणे आपण हे लक्षात ठेवू शकतो. आता इथे नवमीच आपण एक उदाहरण घेऊया. नवमीला समजा जन्म झालेला आहे, तर देवतांची पूजा करणारा, पुण्यवान, धनवान, स्त्रियांमध्ये आसक्त, शास्त्र अभ्यासक. आता ह्या प्रकारे आपण एक इन जनरल आपण त्या तिथीच्या संदर्भात माहिती घेतो. आणि समजा एकादशीला जन्म झाला असेल तर काय म्हटलेलं आहे बघा. धैर्यवान, राज्याप्रमाणे राहणारा, स्वरूपवान, धनवान, पुत्रवान, विद्यावान. तुम्हाला एक म्हण माहिती आहे, आमच्या वेळेला ती एक म्हण होती, एकादशी दुप्पट खाशी. सहसा एकादशीच्या व्यक्तींना नेमकं एकादशीच्या दिवशी खूप भूक लागते आणि त्या लोकांना आवरत नाही, आणि एकादशी त्यांची एकदा सुटते तरी, किंवा एकादशीमध्ये काहीतरी त्यांची व्हॅरायटीज लागतात, तर ते चांगल्या प्रकारे ते लोक एकादशी करू शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहे.
मी मुद्दामून इथे जास्त वेळ घेत आहे, कारण तुम्हाला इथे मी दिलेल्या डिस्प्लेवरती आहे ते तुम्हाला समजावं. आता ह्या एकादशीच्या संदर्भात तुमच्या लक्षात आलं की शास्त्रामध्ये पंचांगामध्ये 5 भाग का दिलेले आहेत? तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तर आपण पहिल्यांदा पंचांगाचा सगळ्यात पहिल्यांदा आपण संवत्सराचा भाग घेतला, कारण संवत्सर हे वर्षापुरती प्रिडिक्शन करतं. तर तिथी हा तुम्हाला एका दिवसापुरती प्रिडिक्शन करतं, म्हणजे त्या तिथीत जन्माला आलेले. मला वाटतं हा अभ्यासक्रम तुम्ही जर केलात तर तुम्हाला आणखीन जास्त माहिती मिळेल, व्यवस्थित माहिती मिळेल आणि तुम्ही शास्त्राचा शैने हळूहळू व्यवस्थित अभ्यास करून ज्योतिषशास्त्र पूर्ण करू शकता. माझा हा व्हिडिओ कसा वाटला, या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे कमेंटमध्ये लिहा. पराशर ज्योतिष विद्या मंदिर कोल्हापूरमध्ये मी ज्योतिषाचार्य संजय गुरुजी. माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, QR कोड सुद्धा दिलेला आहे. ज्यांना माझ्याशी संपर्क साधायचा असेल QR कोड आहे, तुम्ही संपर्क साधा. नमस्कार.